आपण केक तर बनवतच असतो, पण आज घरच्यांनी डिमांड केली मावा केक बनव आणि अक्षदला केक खूप आवडत असतात. तर म्हटलं चला आज आपण वेगळ्या पद्धतीने केक बनवूया. मावा केक बनवलेला आहे खोवाचा वापर करून. छान असा 35 मिनिटमध्ये केक बनवून तयार होतो. बाहेरचे देण्यापेक्षा सहज आपण खोवापासून केक बनवू शकतो. इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे. त्याच कपनी 1 कप दही घ्यायचं आहे. केक बनवताना साहित्य आहे ते बरोबर घ्यायचे, तेव्हाच आपला केक छान बनतो. आणि कपचाच वापर करायचा आहे. दहीमध्ये साखर पूर्ण विरघळायची आहे, विरघळून घ्यायची आहे. पूर्ण साखर विरघळलेली आहे. नंतर यामध्ये 2 चम्मच रवा टाकलेला, बारीक रवा. पोहा खाच्या चम्मचनी फुल चम्मच तूप घेतलेला आहे. त्याच कपनी दही आणि साखर घेतलेले होते. त्याच कपनी पाऊण कप तेल घेतलेलं आहे. मिक्स करून घेऊया. इथे मी तेल आणि तुपाचा वापर केलेला आहे. इथे आपण पूर्ण तुपाचा वापर सुद्धा करू शकतो. इथे मी खोवा घेतलेला आहे. खोवा किसून घ्यायचा आहे. अर्धा पाव खोवा वापरत आहे. खोवा किसून घेतलेला. यामध्ये दूध टाकूया. 1 कप दूध घेतलेलं आणि मिक्स करून घेऊया. खोवा दुधामध्ये लवकर मिक्स होत असतं. खोवा छान मिक्स झालेला आहे. यामध्ये विलायची पावडर टाकूया. घरीच बनवून घेतलेले, मिक्सरमध्ये फिरून घेतलेले छान असं विलायची पावडर टाकलेलं आहे. विलायची पावडर टाकल्याने छान चव येत असतं. सहज आपण मावा केक घरी बनवू शकतो. खोवा आणि दूध मिक्स करून घेतलेले होते, ते दहीचं बॅटर बनवून तयार होतं, त्यामध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया. यामध्ये टाकूया 1 कप मैदा. इथे मी घेतलेले प्रमाण बरोबर होते, म्हणून इथे मला दूध वगैरे काहीच टाकायची आवश्यकता नाही पडलेली. वाटत असेल तर आपण इथे पीठ घट्ट झालेले असेल, बॅटर घट्ट झालेले असेल तर इथे आपण दुधाचा वापर करू शकतो. बॅटर बनलेला आहे. यामध्ये आता आपल्याला 1 चम्मच बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि बेकिंग पावडर. बॅटर या प्रमाणे बनवायचे आहे. मुलांना खूप आवडत असतं. बाहेरचे देण्यापेक्षा इथे आपण सहज घरी बनवू शकतो. छोट्या चम्मचनी बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि मोठ्या चम्मचनी बेकिंग पावडर आणि मिक्स करून घेऊया. सगळे साहित्य गोड वापरलेलं आहे, म्हणून यामध्ये 1 चिमट मीठ टाकूया. मीठ टाकल्याने छान चव येत असतं. 1 चम्मच व्हिनेगर घेऊया. इथे मी व्हिनेगर घेत आहे. इथे आपण लिंबूचा रस सुद्धा वापरू शकतो. छान असं मिक्स करून घेऊया. आपण बेकिंग पावडर वापरलेला आहे आणि बेकिंग सोडा मिक्स करून घेतलेला. केक पॅन घेतलेला, त्याला तेल लावलेले, नंतर मैदा लावून घेतलेला. छान असं मैदा पूर्ण लावून घ्यायचा आहे आणि बॅटर बनवून घेतलेले होते, बॅटर घ्यायचं आहे. सहज आपण मावा केक घरी बनवू शकतो. खूप छान लागतं खाण्याकरिता. लहान मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडणार. आणि हा केक बनवून 3 ते 4 दिवस आपण ठेवू शकतो. कढई प्रीहीट होण्याकरिता 10 मिनिट ठेवलेली आणि नंतर आपण केक पॅनमध्ये बॅटर टाकून घेतलेले होते. केक पॅन ठेवायचा आहे. 30 मिनिट बघायचं नाही. 30 मिनिटानंतर
छान असा केक फुलून आलेला आहे. मला वाटत आहे थोडं शिजू द्यायचं. 30 मिनिटानंतर बघितले. मला इथे केक बनवण्याकरिता 35 मिनिट लागलेले. टूथपिक घेतलेली आणि टाकलेली तर त्याला काहीच चिकटत नाही आहे, तर समजायचा आपला केक बनवून तयार झालेला आहे. सहज आपण मावा केक, खोव्यापासून केक बनवू शकतो. सहज निघत असतं कारण आपण तेल आणि मैदा लावून घेतलेला होता. छान असा कलर येतपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. बघायला छान दिसत आहे, तसेच खाण्याकरिता पण खूप छान बनलेला आहे. 35 मिनिट लागलेले आणि कमी गॅसवरच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ताजं दहीचा वापर करायचा आहे. दही आंबट नाही पाहिजे. मी घेतलेले साहित्य पूर्ण प्रमाण बरोबर आहे. नक्की बनवून बघा. मुलांना खूप आवडणार. मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडणार. चहासोबत किंवा या पद्धतीने पण खाण्याकरिता आपण घेऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बनवून बघा, नंतरच कमेंट करा छान बनलेला आहे. अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी रुपाली कांबळी डेली रेसिपी या व्हिडिओला सबस्क्राईब करा. एक नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. मुलं बाहेरचं खात असतात तर सहज आपण वेगवेगळ्या पद्धतीने घरी छान अशी डिश बनवून मुलांना देऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि लाईक करा. बाय बाय.